तंबाखू मी सगळेच घेऊन टाकले. एक सोशल संदेश देऊन टाकला माझ्या मुलांनी. चला रामकृष्ण हरी मंडळी, माझ्या ना कुकरचं झाकणाचा वाल गेलेला आहे, त्यामुळं ते काही चालत नाही आहे कुकर चांगला. मग तो नीट करायला आम्ही दोघंजण गेलो होतो. त्याचं झाकण व्यवस्थित करून आम्ही घरी यायला निघालोच. आता नाही नीट केलं. तसं माझ्याकडे 2 कुकर आहेत, पण हा मला फार आवडतो. तर ना शिवम आता कुत्रे बघा, हे कुत्रे इतकं जीव लावतात ना शिवमला. शिवम जिकडं जाईल ना तिकडं, सकाळी पहाटं रात्री त्याच्यासोबतच येतात. आता त्यांना हात लावलेलं मला आवडत नाही, पण ठीक आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर त्या दिवशीच एक कडू कारलं आणलं होतं ना, त्याच्या आज म्हणलं भाजी करावी. माझ्या शिवमला फार आवडती कडू कारल्याची भाजी. आता कडू कारल्याला तुपात घोळा, साखरात घोळा, ते कडूच राहतं. थोडं मीठ टाकले, हळद टाकली आणि पाणी सुटेपर्यंत ते असंच ठेवून दिलं. पाणी सुटल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घेतलं. धुतल्यानंतर ते चाळणीमध्ये मी निथळायला ठेवलं. निथळण्याच्या नंतर कढई ठेवली. कढईमध्ये मोहरी टाकायची, तेल टाकायचं. मोहरी चांगली तडतडली ना, फुटली ना, तरच त्याच्यात बाकीचं साहित्य टाकायचं. म्हणजे लसूण टाकला, कढीपत्ता टाकला आणि मिरच्या भरपूर साऱ्या टाकल्या आणि मग तीळ पण घातले. आता म्हणताना तीळ जास्त घातले. तीळ कुठं माझ्या बापाच्या घरून आणल्यात, माझ्या नवऱ्याने बी नाही आणले, माझ्या सासून दिलेले तीळ आहेत. म्हणलं मग जरा घालूयात जास्त, ते आमच्या शेतातलेच आहेत. घालायचं असं कारलं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि बरंच चांगला अर्धा पाऊण तास कडक होऊ द्यायचं, किंवा तुम्हाला नरम हवं असेल तर नरम होऊन द्यायचं. चला, तर माझं पोरगं तर कारलं खातं, पण माझ्या सासूचं पोरगं कारलं बिरलं काय खात नाही. आता जेवायच्या टायमाला मला असं वाटतं की बाई, हा माणूस जर सोडून पण द्यायला येत नाही मला आणि सोबत पण राहूशी वाटत नाही हो जेवण्यामुळं. काय सांगू तुम्हाला.